नमस्कार मित्रांनो, तुमचे व्हीव्हीसी मनी सेतूमध्ये स्वागत आहे. ओके. तर आज आपण पॅन कार्ड बद्दल माहिती घेणार आहोत. जसं की तुम्ही जर आमच्याकडनं पॅन कार्ड सेंटर घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय सर्व्हिसेस मिळणार आहे ते आपण यामध्ये बघणार आहोत. प्रथम आपल्याला व्हीव्हीसी गुड फ्युचर मनी .com वरती जायचं आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला पॅन कार्ड पोर्टल लॉगिन वरती क्लिक करायचं आहे. ओके. पॅन कार्ड पोर्टल लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आयडी पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि लॉगिन करायचं आहे. मी ऑलरेडी लॉगिन झालेलं आहे माझं, त्यामुळे लॉगिन झालेलं आहे. ओके. याच्यामध्ये बघा, एनएचडीएलचं स्मार्ट पॅन सर्व्हिस विदाउट ओटीपी, म्हणजे कोणत्याही प्रकारचा ओटीपी किंवा बायोमेट्रिकची गरज भासणार नाही. तुम्ही डायरेक्टली ऑफलाईन पद्धतीने तुम्ही पॅन कार्ड अप्लाय करू शकता. इथे तुम्ही त्यांचा रिपोर्ट चेक करू शकता. इथे तुम्ही काही कंप्लेंट वगैरे असेल तर तुम्ही कंप्लेंट करू शकता. इथे तुम्हाला झिरो बॅलन्सचा अकाउंट ओपनिंग सुद्धा करता येणार आहे. ओके. त्याच्यानंतर ऍड मनी, इथून तुम्हाला मनी ऍड करता येणार आहे. इथे तुम्हाला एनएचडीएल ई केवायसी पॅन. आता एनएचडीएल ई केवायसी पॅन म्हणजे काय? जर समजा एखाद्या व्यक्तीला एका तासामध्ये पॅन कार्ड हवं आहे, तर आपल्याला एनएचडीएल ई केवायसी पॅनचा वापर करायचा आहे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे की पॅन कार्डवरती सिग्नेचर येत नाही, म्हणजे विदाऊट सिग्नेचर आपल्याला पॅन कार्ड मिळणार आहे. फिजिकल कार्ड आहे ते 8 ते 10 दिवसामध्ये घरी येऊन जाईल. आता जसं की मी एनएचडीएल ई केवायसी पॅनवरती क्लिक केलंय. ओके. त्याच्यानंतर इथे बघा, तुम्हाला काय करायचं, नवीन काढायचं की करेक्शन करायचं. करेक्शन करायचं असेल तर करेक्शनला क्लिक करायचं. नवीन काढायचं असेल तर नवीन करायचं. ओके. इथे त्यांचं कस्टमर नेम, जेंडर वगैरे टाकायचं, ही सगळी माहिती भरून घ्यायची आहे. ओके. हे झालं ई केवायसी पॅनचं. ओके. आता ई साईन पॅनचं, म्हणजे एखादा व्यक्ती तुम्हाला म्हणतोय की मला पॅन कार्डवरती सिग्नेचर पण हवी आहे. ओके. मला माझ्या आवडीचा फोटो हवा आहे, तर तुम्ही इथे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करू शकता. त्यासाठी ई साईन वरती जायचं आहे. ओके. इथे सुद्धा तुम्हाला नवीन काढायचं असेल तर नवीन, करेक्शन करायचं असेल तर करेक्शन. ओके. शेवटच्या स्टेपमध्ये तुम्हाला फोटो सिग्नेचर अपलोड करावे लागते. ई साईन प्रोसेसमध्ये कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट अपलोड करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त एक डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट लागेल, कोणतं तरी, म्हणजे जन्म प्रूफ म्हणून लागेल. ओके. बाकीचे तुम्हाला फक्त आधार कार्ड अपलोड करावं लागते. बाकी कोणत्याही गोष्टी अपलोड करण्याची गरज नाही. ओके. त्याच्यानंतर आहे ऑफलाईन पॅन विदाउट ओटीपी, जसं हे आहे तसंच. ओके. इथे तुम्ही पॅन हिस्ट्री चेक करू शकता. इथे तुम्हाला युटीआयचं पॅन कार्ड काढता येईल. ओके. बऱ्याच व्यक्तींना असं वाटतं की मला युटीआयचं पॅन कार्ड हवं आहे, तर तुम्ही युटीआयचं सुद्धा पॅन कार्ड करू शकता ऑफलाईन पद्धतीने. ओके. त्याच्यानंतर फाईन पॅन, जर एखादा व्यक्ती तुमच्याकडे असा आलाय की ज्याने ऑलरेडी पॅन कार्ड काढलेला आहे पण त्याच्याकडे पॅन कार्ड नंबर नाही, पावती नाही, तर तुम्ही फाईन पॅन वरती जाऊ त्यांचा आधार नंबर टाकून त्यांचा पॅन कार्ड नंबर काढू शकता. ओके. त्याच्यानंतर येतं, जर एखाद्या व्यक्तीचं तुम्हाला पॅन कार्डची डिटेल्स चेक करायची आहे, म्हणजे तुमच्याकडे पॅन कार्ड नंबर आहे पण ते कोणाच्या नावावरती आहे, कोणाचा आधार कार्ड लिंक आहे, तुम्हाला जर ती माहिती घ्यायची असेल तर तुम्ही पॅन डिटेल चेक वरती जाऊन तुम्ही त्यांचं घेऊ शकता. जसं की ते पॅन कार्ड नंबर टाकला की इथे तुम्हाला फुल नेम दिसेल, त्यांचं आधार नंबर कोणतं लिंक आहे ते दिसेल, डेट ऑफ बर्थ काय आहे आणि जेंडर काय आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसणार आहे. ओके. त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला इथे ट्रेनिंग व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहे. इथे तुम्ही बाईक इन्शुरन्स, कार इन्शुरन्स सुद्धा काढू शकता. इथे बघा, बाईक इन्शुरन्स, कार इन्शुरन्स मध्ये गेलात. ओके. लॉगिन वरती क्लिक केलं की तुम्हाला इथून बाईक आणि कार इन्शुरन्स काढता येणार आहे. ओके. मी आता लॉगिन वरती क्लिक करतोय. ओके. तर अशा प्रकारे लॉगिन, एक मिनिट, थोडं वेट करायचंय. काही कारणाचं सर्व डाऊन असल्यामुळे हे ओपन होत नाही. पण इथे तुम्हाला बाईक इन्शुरन्स आणि कार इन्शुरन्स काढता येणार आहे. ओके. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बँकिंग पोर्टल मध्ये तुम्हाला काय सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या, म्हणजे जर तुम्ही बँकिंग पोर्टलचा आयडी पासवर्ड घेतला तर तुम्हाला काय काय सर्व्हिस मिळणार आहे ते सगळं याच्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे. ओके. तर भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये. ओके.